एक सुशिक्षित पत्नी, MA BEd झालेली शिक्षिका, जिने 7 वर्षांपूर्वी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, पण त्याच शिक्षिका पत्नीने आपल्याच पतीचा काटा काढण्यासाठी असा भयानक कट रचला ज्याचा विचार करूनही अंगावर काटा येईल। होय, स्वतःच्याच पतीला बेडवर झोपून त्याच्यासमोर तिने एक विषारी साप सोडला। पण हा केवळ सर्पदंश नव्हता, तर एक होता सुनियोजित मर्डर। काय आहे ही थरकाप उडवणारी घटना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, ही घटना आहे मेरठ जवळील भंडोरा गावातील। मृत अतुल कुमार हे एका खाजगी संगणक कंपनीत काम करायचे। 4 वर्षांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली आणि पत्नी दामिनी सोबत मिळून कृष्णा किड्स प्ले स्कूल नावाचं एक स्कूल सुरू केलं। शाळा छान चालत होती, जवळपास 150 विद्यार्थी तिथे शिकत होते आणि सगळं काही ठीक सुरू होतं। पण 2 वर्षांपूर्वी या शाळेत एका व्हॅन ड्रायव्हरची एंट्री झाली, ज्याचं नाव होतं तुषार पायला। तुषार शाळेत फक्त 10,000 रुपयांच्या पगारावर ड्रायव्हर म्हणून कामाला लागला होता। पण हळूहळू दामिनी आणि तुषार यांच्यात जवळीकता वाढली आणि अतुलला अंधारात ठेवून या दोघांचे विवाहबाह्य संबंध सुरू झाले। प्रेम इतकं वाढलं होतं की दोघांनाही लग्न करायचं होतं, पण अडचण एकच होती की दोघंही आधीच विवाहित होते। त्यामुळे दोघांनी मिळून अतुलला रस्त्यातून कायमचं हटवण्याचा कट रचला। आणि धक्कादायक बाब म्हणजे अतुलला मारण्याचा हा पहिला प्रयत्न नव्हता, तर एका वर्षापूर्वी अतुलला एका अज्ञात गाडीने जोरदार धडक दिलेली होती। अतुल त्यातून थोडक्यात वाचला, पण दामिनीने त्याला पोलिसात तक्रार करण्यापासून रोखलं होतं। त्यानंतर एकदा दामिनीने अतुलला जेवणातून गुंगीचं औषध दिलं होतं, ज्यामुळे अतुलची तब्येत खूप बिघडलेली होती। अतुलला संशयही आला होता आणि त्याने याबद्दल आपल्या आईला सांगितलंही होतं, पण दामिनीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं। अखेर तो काळा दिवस उजाडला। दामिनीने अतुलच्या नावावर असलेला 20 लाखांचा विमा आणि तुषार सोबत नवीन आयुष्य सुरू करण्याच्या हव्यासापोटी एक क्रूर प्लॅन आखला। त्यांनी 2 गारुड्यांना तब्बल 5 लाख रुपये देऊन या कामासाठी तयार केलं। त्या रात्री दामिनीने अतुलला दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्या आणि अतुल गाढ झोपेत गेला। मध्यरात्री ठीक 2 वाजता दामिनीने तिचा प्रियकर तुषार आणि त्या 2 गारुड्यांना सापासकट घरामध्ये बोलावलं। त्या गारुड्याने अतुलच्या बेडजवळ भारतातील 4 सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला मण्यार साप सोडला। साप सोडल्यानंतर तुषार आणि गारुडी तिथून निघून गेले, तर दामिनी दुसऱ्या खोलीत जाऊन शांतपणे झोपली। सकाळी 6 वाजता दामिनी अतुलच्या खोलीत आली आणि तिने आरडाओरडा सुरू केला की अतुलला सापाने चावलंय, मी सापाला जाताना पाहिलं, असं म्हणत तिने सगळ्यांना गोळा केलं। अतुलच्या पायावर सापाच्या दंशाच्या खुणा असल्यामुळे कुटुंबासह गावकऱ्यांचाही विश्वास बसला की ही केवळ एक दुर्दैवी अपघाताची घटना आहे। पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी काहीतरी पुरावा मागे सोडतोच। पोलिसांना दामिनीच्या एका उत्तरावर संशय आला, कारण तिने सांगितलं होतं की रात्री तिला त्या खोलीत गरम होत होतं, म्हणून ती मुलाला घेऊन दुसऱ्या खोलीत झोपायला गेली होती। AC आणि फॅनच्या जमान्यात गरम होण्याचं कारण पोलिसांना खटकलं। पोलिसांनी तात्काळ दामिनीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले आणि तेव्हा व्हॅन ड्रायव्हर तुषार सोबत तिचं वारंवार बोलणं झाल्याचं समोर आलं। पोलिसांनी तातडीने तुषारला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या कडक चौकशीसमोर तुषार जास्त वेळ टिकू शकला नाही। तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने संपूर्ण कट पोलिसांसमोर उघड केला। 20 लाखांच्या विम्याच्या पैशांवर नवीन संसार थाटण्याचं दामिनी आणि तुषारचं स्वप्न आता जेलच्या कोठडीत बंद झाले। पोलिसांनी पत्नी दामिनी, प्रियकर तुषार आणि त्या 2 गारुड्यांना आता बेड्या ठोकलेल्या आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला आहे। मित्रांनो, एका विम्याच्या पैशासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी स्वतःच्या 7 वर्षांच्या प्रेमाचा असा क्रूर अंत करणाऱ्या या पत्नीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच गुन्हेगारी व रहस्यमय घटनांच्या विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।